नमस्कार. खरं तर लोकशासन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल खरं तर जाहीर होत आहे. आपण आलेले लेंद्रे या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे आणि निकाल केंद्राबाहेर खरं तर पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात आपण पाठीमागं बघतोय. बंदोबस्त देखील मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलाय आणि नागरिक देखील जे काही निकाल ऐकण्यासाठी जे काही समर्थक आलेले त्यांचा देखील या ठिकाणी संख्या देखील मोठी आपल्याला पाहायला देते. काही ठिकाणी आपल्याला जे काही बॅनर पाहायला मिळतात ते बाबू पाटे खरं तर त्यांचे बॅनर पाहायला मिळतात आपल्याला आणि घोषणा देखील जे काही समर्थक आहेत जे मोठ्या घोषणा देखील करतात की आणि त्यांनी असं या ठिकाणी सांगितलेलं की बाबू पाटे खरं तर यांचा निकाल जो आहे बाबू पाटे ऑलरेडी जिल्हा परिषद सदस्य म्हणून जाहीर झालेला आहे. आम्ही निकाल या ठिकाणी निवडणुकीच्या आधीच खरं तर या ठिकाणी निकाल लागलेला आहे असं देखील समर्थक बोलतात. खरं तर आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याशी जाणून घेणार आहोत एकंदरीत काय सांगाल आणि काय सांगाल. खरं तर आपला या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतोय आणि आपण देखील सांगताय की निकाल अगोदरच लागलेला आहे. अजून निकाल लागायचं बाकी तरी देखील आपण सांगताय निकाल तो मतपेटीतला राहिलाय. फक्त बाकी जनतेचा निकाल जनतेने कधीच ठरवून घेतला होता. त्याच्यामुळे निकाल हा 100% नेहाताई बाबू पाटे हा विजयी होणार आहे. जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त लीड हा नारायणगाव वारवाडी गटच देणार नेहाताई बाबू पाटे आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवार विजयी होणार. बरं, एकंदरीत बाबू पाटे खरं तर डॅशिंग नेतृत्व आणि कुठेतरी एक डॅशिंग आता नारायणगाव ठिकाणी बघितलं आपण अनेक केसेस त्यांच्या अंगावरती आहेत. एकंदरीत जनता त्यांना स्वीकारेल का? बाबू भाऊंनी अगोदर सांगितलंय समाजासाठी किती पण केस अंगावर घ्यायला लागल्या तरी मी माझ्या समाजासाठी 100 केस काय 1000 केस अशा अंगावर घेईल. समोर अनेक या ठिकाणी समोर खरं तर विरोधकच भेटत नव्हता पण कोणचा तरी बळी द्यायचा आहे म्हणून त्यांनी विरोधक दिला एक. बरं, आता त्या शेळकेताई होत्या खरं तर त्यांचा निकाल लागेल का काय सांगा? निकाल त्यांचा नाही लागणार कारण की बाबू भाऊ पाटे हे 365 दिवस काही एक दिवस नाही समाजकार्यासाठी हे 365 दिवस त्यांच्या म्हणजे जेव्हापासून ते राजकीय सामाजिक क्षेत्रात आल्यापासून ते कधी असा दुजाभाव नाही केला का हा माणूस माझा आहे तो माणूस माझा आहे. त्यांनी सर्व माणसं त्यांची समजूनच कामं केलीत आजपर्यंत. रात्रीचे 2 ला कधी फोन करा ऍक्सिडेंट हो कोणती घटना हो बाबू भाऊ पाटे पहिले हजर असतात. धन्यवाद. खरं तर आपण काय सांगाल काय कोण निवडून येईल? बाबू पाटे नेता आहे वहिनी सर्वसामान्यांचा नेता आहे. बाबू समोरच्या डिपॉझिट जप्त होणार. काय सांगाल कोण निवडून येईल? आम्ही जुन्नरचा आहे. खरं तर कोण निवडून येईल तुम्ही देखील निकाल ऐकण्यासाठी इथे आलेला आहे काय सांगाल? आरे पिंपळवंडी गटातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ऍडव्होकेट विजय कुराडे सर आहेत. त्याचबरोबर पंचायत समितीसाठी पिंपळवंडी पिंपरी पेंढर गणातून नितेश काकडे आहेत आणि त्याचबरोबर मीनाताई भुजबळ आहेत. आमचे तीनही उमेदवार तुम्ही बघितलं आतापर्यंतचा त्यांचा जो काही काम आहे ते अतिशय उत्तम आहे. त्याचबरोबर प्रचार करताना जनसेवा करणे हे त्यांचं महत्वाचं ध्येय होतं. रोजच्या कामात काही विलंब किंवा खंड पडू नये म्हणून प्रचार करताना मागील 15 ते 20 दिवसात त्यांनी प्रचारासोबतच त्यावेळी जर नागरिकांना काही अडचणी असतील काही समस्या असतील तर त्या ऑन दी स्पॉट तिथे सॉल्व्ह केलेल्या आहेत. म्हणजे प्रचाराचे दिवस प्रचार करताना लोकांची सेवा देखील करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे आमचे तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन येणार आहे. प्रचार केला सांगताही तेवढ्या शांततेत करणार. त्यांचा विजय होईल. खरं तर नावाचं त्यांचा विजय आहे पण विजय होईल का? नावातच विजय आहे त्यामुळे विजय होईल का हा प्रश्न विचारायचा राहतच नाही कारण नावात विजय तसा विजय नक्कीच होणार आहे. विरोधक देखील तेवढ्याच ताकदीने करतात त्यांनी ताकद लावून या ठिकाणी प्रत्येकाचं काम आहे स्वतःचा प्रचार करणं. विरोधकांबद्दल बोलण्यात मला तरी काही इंटरेस्ट नाही कारण मला माहिती आमची तीनही जी नाणी आहेत ती खणखणीत वाजणार आहेत आणि आळे पिंपळवंडी गटात राष्ट्रवादी काँग्रेसचा आवाज घुमणार आहे. ओके थँक्यू.